नमस्कार. महाराष्ट्र राज्यामध्ये 8 मार्चपासून 14 ते 15 वयोगटातील मुलींना HPV लसीकरणाला सुरुवात झालेली आहे. याबाबत मी सांगेन की आपल्या रत्नागिरी जिल्ह्याने राज्यामध्ये पहिल्यांदा इनिशिएटिव्ह घेऊन सन्माननीय पालकमंत्री उदयजी सामंत साहेब यांच्या संकल्पनेतून 9 ते 14 वयोगटातल्या मुलींना HPV वॅक्सिनेशनची सुरुवात ऑक्टोबर 2025मध्ये केली आणि आपल्याकडे जिल्हा परिषद आणि खाजगी शाळा मिळून जवळजवळ 62,000 मुलींना हे वॅक्सिन द्यायचं आहे. त्यापैकी 10,000 मुलींनी आतापर्यंत हे वॅक्सिन घेतलंय आपल्या जिल्हा परिषदेतल्या आणि खाजगी शाळांमधल्या मिळून. आणि मला मुद्दामून आवर्जून हे सांगायचे की यातल्या एकाही मुलीला कुठलाही साईड इफेक्ट किंवा ॲलर्जी किंवा तत्सम काहीही लक्षणं या लसीमुळे दिसलेली नाहीत. त्यामुळे जे आत्ता सोशल मीडियावर काही निगेटिव्ह संदेश या बाबतीमध्ये प्रसारित होत आहेत त्यावर या जिल्ह्यातल्या पालकांनी दुर्लक्ष करावं आणि याचं सर्वात महत्त्व हे लक्षात घेतलं पाहिजे की सर्वायकल कॅन्सर म्हणजे गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर आणि ब्रेस्ट कॅन्सर हे प्रामुख्याने दुसऱ्या नंबरचे कॅन्सर डिटेक्ट होत आहेत आज मुली आणि महिलांमध्ये. तर त्यासाठी एक संरक्षित कवच म्हणून या लसीचा उपयोग होणार आहे आणि बाजारामध्ये ही लस महाग आहे आणि हिचा तुटवडाही आहे आणि त्यासाठी हा कार्यक्रम शासनाने स्वतः पुढाकार घेऊन हाती घेतलेला आहे. तर याचा लाभ हा जास्तीत जास्त मुलींनी घ्यावा आणि भविष्यामध्ये होणाऱ्या कॅन्सर सारख्या दुर्धर रोगापासून स्वतःला दूर ठेवण्यासाठी ही लस घ्यावी असं मी आवाहन करते आणि पालकांनाही याद्वारे आवाहन करते की शासनाची ही जी 14 आणि 15 वयोगटातल्या मुलींसाठी लस आहे ती PSC म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्र, आपलं ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय आणि सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे. त्यासाठी आपल्याला ऑनलाईन नोंदणी करून ते प्लॅन सेशनमध्ये भाग घेऊन ही लस घ्यावी लागणार आहे. तसंच 9 ते 14 वयोगटातल्या मुलींना जे आपण लस देतोय ती आपण शाळेत जाऊन देतोय. तर त्यामुळे या सगळ्या पालकांना म्हणजे 6वी पासून 9वी पर्यंतच्या पालकांना मी आवाहन करेन की जी DPCतून आपण लस देतोय ती आणि जी शासन स्तरावरून दिली जाते ती याचा आपापल्या वयोगटातील मुलींसाठी जरूर लाभ घ्या. कुठल्याही अफवांवर किंवा प्रसारित होणाऱ्या संदेशांवर विश्वास न ठेवता अधिकृत शासकीय संदेश जे आहेत ते फॉलो करा आणि ह्याला भरघोस प्रतिसाद आपण द्याल याबद्दल मला नक्कीच विश्वास वाटतो. धन्यवाद.